आजपर्यंत तुम्ही भरपूर खत औषध वापरलेलं असेल. मी भरपूर वापरलं, पण मला याच्यासारखा रिझल्टच नाही. डायरेक्ट. कोणाचं नाही. हां. मग गंज कंपन्या झाल्या, गंज कंपन्या होऊन गेल्या, पण मग याच्यासारखा रिझल्ट नाही. शेती एक किती नंबर काम आहे. वर्षापासून करता? मी आता जवळ-जवळ 25 वर्षापासून शेतीच करतोय. म्हणजे पण खूप मला रिझल्ट पहिल्यांदा 25 वर्षामध्ये हा अनुभव आला का ह्या औषधाचा एवढा फायदा झाला मला. कार्बनचा. नाही तर आपण आणायचो, गोण्या फोकायच्या, हे ते टाकायचं, हा काही विषयच नव्हता. एक नंबर काम. आता आपण आता जर बघितलं अल्ट्रा वाईड मध्ये हा बघा ना प्लॉट बघा ना हो हां, सर. हां. आपण म्हणजे आता गावामध्ये सरपंच आहे. ते पाहून आणि आपण हे करतोय. पण मग रिझल्ट म्हणजे रिझल्ट. म्हणजे जादूच म्हणायची बुवा. जादू नाही, वेगळीच जादू आहे. आज समाधानी का तुम्ही? एक नंबर समाधानी म्हणजे माझं पहिल्यांदा मला असा प्लॉट झाला. हे नाही तर ह्या वापरल्यानंतर किती टक्के खर्च कमी होणार शेतकऱ्यांचा? अ, जवळ-जवळ मला तर वाटतं 30% खर्च होईल हे वापरल्यावर. हा फरक आहे. एवढा? एवढा फरक राहणार आहे. कारण आणि की मी काही दिलंच नाही ना अजून त्याला. अजून काय सांगाल शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना तर हमखास वापरायला पाहिजे. माझं तर हे म्हणणं आहे. तुम्हाला तुमचं पहिलं म्हणजे जवळ-जवळ लावल्यापासून 10 दिवसानं 10-12 दिवसानं जर हे सोडलं, तर त्या माणसाला दुसरे औषधं सोड, ही ड्रिचिंग कर, ती ड्रिचिंग कर याची गरज येणार नाही. हे तर मला 100% मी तर आज कोणत्या शेतकऱ्यांना सांगितलं, तरी मी हेच सांगणार, का ऑर्गॅनिक तुम्ही कार्बन हे ऑर्गॅनिक कार्बन हे वापराच. आणि ग्रीन लाईफ सोडा. ग्रीन लाईफ सापडा. एक अच्छा. नंबर रिझल्ट आहे. एक नंबर रिझल्ट आहे. हो. आतापर्यंत ग्रीन लाईफ किती गेला असेल? आतापर्यंत आपलं ग्रीन लाईफच्या 3 बॅगा 3 आणल्या. बॅग हो. झाल्या आणि कार्बन आतापर्यंत? 7 लिटर. 7-7.5 लिटर आणलं आपण. अच्छा, हा ड्रम आहे बरोबर ना? हो, हा ड्रम आहे. म्हणजे सर्व प्रकारच्या याच्यामध्ये पोषक तत्व आहे का? हो, हो, हो. अहो रिझल्टच एक आहे का, असं का वाटतंय का वासही एकदम मस्त येतो त्याला, म्हणजे ते झाडालाच गुणवत्ता एकदम एक नंबर काम आहे. झाडाचं अन्नच डायरेक्ट. अन्नच आहे म्हणायचं, ते जेवणच आहे एक त्याचं अमृत. अमृतच आहे. आणि तुम्ही मग अनुभव सांगत होते का आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पण कारले केलेले, हा, ते रासायनिक वरती. रासायनिक वरती आहे. त्यांच्या काय त्यांना समस्या? आज त्यांची एका प्लॉट मध्ये पूर्ण कळी सेटिंग नाही होऊ राहिली. सेटिंगच नाही होत. 2-2.5 एकरचे प्लॉट आहे. सेटिंगच नाही बनून राहिली. एवढं? आज इथं एक कारलं पिवळं नाही अजून आपल्याकडे. हो ना? हो, एका झाडाला जवळ-जवळ 50-60 कारले असे नुसते ओपन दिसतंय. डायरेक्ट. हा, पण मग अजून काहीच नाही. आणि फवारणीचा ताण नाही ना हो? नाही, नाही, अजिबात नाही. टेन्शनच नाही ना. मी काय म्हणतो, आपण गावही पाहतो आणि शेतीही पाहतो. असं आहे. म्हणजे भरपूर दांडगा अनुभव आहे तुम्हाला. हां. तर मी इकडं आजूबाजूला हिंडून पाहिलं, पण मला काही मग शेवट उमराळ्याला गेलो मी. उमराळ्याला गेलो. तिकडून ते घेऊन आलो आणि त्याच दिवशी भिजत घालून दुसऱ्या दिवशी सोडून दिलं. रिझल्ट म्हणजे रिझल्ट. चौथ्या दिवशी आपला रिझल्ट भेटला. आपण डबल घेऊन आलो. डबल ते दिलं. म्हणजे नादच नाही करायचा. नादच करायचं नाही. एक नंबर काम आहे. तुम्ही द्राक्ष बागेला पण सोडले हो, रिकटचे. द्राक्ष बागेला सोडले. रिकडच्या रानाला सोडले. आज त्याची पत्ती-बित्ती क्रिम्सन आहे तो प्लॉट. पण एक नंबर पत्ती आणि हे ते अशी काय जबरदस्त झाले. तो म्हणजे चालत नव्हता, म्हणजे असं बारीक-बारीकच त्याचं हे होतं. आज एवढलं पेर आहे त्याचं वाढून आणि एकदम जोरात काम झालं. म्हणजे इथून पुढे तुम्ही हेच वापरणार हो, का? आपण दुसरं काहीच नाही. अजून तुमचं आता ते एक कोणचं खत आलंय ना, ब्लॅक गोल्ड. हो, ब्लॅक गोल्ड. त्याचे ते पण आणायचं, तेच टाकायचं. बाकीचा उद्योग करायचा नाही आता. टेन्शनच घ्यायचं नाही. म्हणजे शेती सोपी होणार हे हो, वापरल्यानंतर. असं वाटतं मला आता, म्हणजे झालीच. मला अनुभव आला. आता आपण जर बघितलं तर ऊन जवळपास किती डिग्री ऊन आहे? आता जवळ-जवळ तुम्हाला तर अंदाज असेल, पण माझ्या हिशोबानं 40-42 डिग्रीचं ऊन आहे आता. फुल तापमान आहे आज. पण तरी प्लॉट एकदम फ्रेश. नाही, एकदम फ्रेश आहे. काहीच अडचण नाही. हे पण एकदम तरतरी. अजून पाणी तर देईल नाही, आज द्यायचंय. आणि आपण जर सर्वीकडे बघितलं तर एकसारखा प्लॉट आहे. एकसारखा प्लॉट आहे. बरोबर ना? हो. आज प्रमुख समस्या काय येऊ राहिल्या कारल्यांमध्ये शेतकऱ्यांना? प्रमुख समस्या म्हणजे हे का व्हायरस येणे, गोळा होऊन जाणे, पिवळेच होऊन जाणे, चालती नाही. त्याच्यामुळं मग पण मला तर काही वाटलं नाही बुवा. ऑर्गॅनिक कार्बन आणि ऑर्गॅनिक ग्रीन लाईफ कार्बन दोन्ही ग्रीन एकत्र द्यायची. एकत्र हो. त्याच्यात थोडासा गूळ घ्यायचा. मस्त भिजवून एकदम पाणी करून एकदम ड्रिचिंग करायचं, ड्रिचिंग, ड्रिपनं सोडायचं तर ड्रिपनं. पण मग रिझल्ट म्हणजे रिझल्ट डायरेक्ट. डायरेक्ट. आता तुम्ही गॅरंटीच घेऊ शकता का? हो, गॅरंटी म्हणजे कोणी म्हणलं तर हे औषध बुवा असं आहे तसं आहे. आपण गॅरंटी देऊ. मला तर एक नंबर आहे. हो ना? हो. आजपर्यंत तुम्ही 100% शेतकऱ्यांना तो वापरायला पाहिजे. याच्या मागे यायला पाहिजे.
राम. राम 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 राम. तुमचा संपूर्ण परिचय द्या. मी शशिकांत निवृत्ती मालसाने, राहणार निगडोळ, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. अच्छा, आता आपण तुमच्या कारल्याच्या प्लॉट मध्ये, बरोबर ना? हो, किती क्षेत्र आहे सर हे? हे 1 एकर आहे आपल्याला. 1 एकर आहे का? हो, लागवड कधीची सर ही? 7 फेब्रुवारी. 7 फेब्रुवारी का? हम्म. अच्छा 7 तारखेला 2 महिनेच होते. अच्छा. आता मला सांगा, कारले शेती किती वर्षापासून करताय आपण? कारले शेती मी जवळजवळ 10 वर्षापासून करतोय मी. पण मग कार्बन हे औषध व्हिडिओ पाहिलं, असे तुमचे व्हिडिओ पाहिले बा, इडं तिडं काही गरज नाही, पण मी स्वतः ट्रायल केली. ट्रायल केल्यावर असं वाटलं का आता 10 वर्षामध्ये मला असे कारले पाहायला भेटले नाही. असे या वर्षी कारले उन्हाळ्यात झाले, नाही तर उन्हाळ्यात होतच नव्हते असे कधी. काय बोलताय? हो, रिझल्ट म्हणजे रिझल्ट आहे. आणि खाली आपण काहीच टाकेल नाही आम्ही त्याला. तुम्हाला फोन केला मी. बरोबर. फोन केल्यावर म्हणलं मग हे आपल्याला औषध भेटेल कुठं? हम्म, तर मग तुम्ही सांगितलं इथं मोठ्या उंबरायला भेटेल. हम्म. मग मी तिथं गेलो, मग दुकान गवसलं, दुकानातून घेतलं. तेव्हा तिथून घेतलं, लगेच आल्या भिजवलं, ते सोडलं. 4 दिवसामध्ये प्लॉट मध्ये धमकच दिसायला लागली वेगळीच. एक नंबर काम झालं. काय रिझल्ट जाणवले कार्बन दिल्यानंतर? लय रिझल्ट म्हणजे काळुकीन हे ते असं शेंडा, नाही तर व्हायरसनच, दुसऱ्याचे तर व्हायरसनच गेले प्लॉट. काय पण बोलताय? आपल्याला व्हायरस नाही. असे कारले यावं कधी पाहिलंच नाही आपण. अशी एवढी सेटिंग? एवढी सेटिंग कधी पाहिलीच नाही मी. तुमच्या मागं पहा ना हा प्लॉट. ना, मग निश्चित असं लढणं अजून तर आताशी तर स्टार्टिंग झालाय तो. आणि आज जर बघितलं तर प्रमुख समस्या कारल्यामध्ये पिवळापणा, पिवळापणा हा अजिबात नाही याच्यामध्ये. डायरेक्ट गॅरंटीचे. गॅरंटीज. हा, माझा पुढचा प्रश्न हा आहे, तुम्ही मागा अनुभव सांगितला का टोमॅटोला कोणीतरी वापरलं तर तुमच्या? हो, आमच्या गावामध्ये एक जणांना वापरलं होतं, गणेश मालसाने म्हणून. हा. त्याने सांगितलं का बा रिझल्ट लय भारी त्यांची. अजून म्हणजे नागपंचमीचा प्लॉट आहे, अजून तो एकदम टॉपला चालू आहे त्यांचा टोमॅटोचा का? टोमॅटोचा. अजून? हा, अजून एकदम फूट बीट एकदम जोरात झाली आहे. आता त्यांना बांधायचा आहे तो प्लॉट. म्हणजे जवळपास 9-10 महिन्यापासून 9-10 plot चालू आहे. महिन्यापासून प्लॉट चालू आहे. आजही जाऊन पाहायचं, प्लॉट चालूच आहे. एवढे जबरदस्त एवढं त्यांना रिझल्ट? जबरदस्त रिझल्ट आहे. त्यांचं पाहून मग तुम्ही? हा, मग त्यांचं पाहून मग आपण केलं. मग मला आपण ट्रायल घेऊ बा, असं काहीतरी करू. मी एकदा सोडलं, आता हे दुसऱ्यांदा सोडलं आपण. आणि मला हे सांगा, याच्यासोबत तुम्ही ग्रीन लाईफ पण दिली होती ना? हा, ग्रीन लाईफ दिली होती दोन्ही बी. आज जर बघितलं शेतकरी खूप खतं टाकतात, काय फरक आहे ग्रीन लाईफ आणि बाकी खतांमध्ये? खतायचा तर रिझल्टच नाही भेटू राहिले मला. तर मी आता दुसऱ्या कारल्याला सोडून पाहिलं तर काही रिझल्टच नाही भेटू राहिले. पण याचा म्हणजे रिझल्ट म्हणजे हे सोडलं का चौथ्या दिवशी प्लॉटच वेगळा दिसतो लगेच. हो ना? हा, शेंडा बिंडा एकदम तरतरीत, समजा काम एकदम असं मस्त काम आहे. आणि कळी फुल ड्रॉप होणार नाही, काहीच नाही, एकदम मस्त काम आहे. 4 किलो मध्ये काय रिझल्ट मिळत असेल सर? हा ना, एवढ्या रानाला 4 किलो मध्ये काय रिझल्ट भेटत असेल? आणि आम्ही एका टायमाला 3-3, 4-4 गोण्या टाकीतो. ते बी आता विचार करा, 1800च्या पुढेच गोण झालीस. 1900-2100 रुपयाला गोण भेटत नाही, तरी रिझल्ट नाही? तरी रिझल्ट नाही. आणि हे एकरीचा फक्त 1500-1600 रुपये खर्च येतो कार्बन ग्रीन लाईफ. कार्बन ग्रीन लाईनचा. म्हणजे एक नंबर. 4 किलो वापरल्यानंतर 50 किलो वापरायची गरज नाही? नाही नाही नाही, 4 नाही, मग विषयच नाही. दुसरं खाणं टाकायला नावच घ्यायचं नाही आपण. आजपर्यंत तुम्ही भरपूर लिक्विड वापरलं असेल बाहेर? अहो, भारी भारी 300, 400 रुपयाचे लिक्विड आणले आपण, किलोवाले. अरे बापरे, तर रिझल्ट नाही आपण. एवढा जबरदस्त रिझल्ट नाही तुम्हाला? नाही, हे एकदम म्हणजे उजन तुम्ही 15 दिवसांना सोडा ना, फक्त दुसरं काहीच करायचं नाही. 15 दिवसांना सोडायचे फक्त. फवारणीचा खर्च कमी होतो ना? हा, समजा. बरोबर ना? हो तुम्ही वरतून स्प्रे मध्ये ग्रीन शील्ड आणि फ्लावर किंग पण वापरलं? हो, ते वापरलं. त्याची फवारणी कधी घेतली? हे सोडलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच ती त्याचा फवारणी स्प्रे घेतली. घेतला? हो, त्याचे रिझल्ट काळोखी वगैरे? काळू समजा तेच ना, मग आज त्याच्यावरचा प्लॉट आहे आपला, दुसरं कशावर आहे? आणि आता हे जे कारले हे विषमुक्त आहे, विषमुक्त कारले. चव कशी राहणार? चव एक नंबर राहणार आहे. आता मार्केटमध्ये बी 50 रुपये फास्टच विकत आहे. हो ना? हा. अच्छा, आतापर्यंत तुम्ही जेवढी माहिती दिली ती सर्व खरी का? हो, 100% खरी. आणि शेतकऱ्यांना हमखास याच्यावर वळला पाहिजे, आपलं तेवढं म्हणणं आहे. बरेच शेतकरी आम्हाला विचारतात, बा तुम्ही शेतकऱ्यांना असं बोलायला लावता का? नाही 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 नाही, हे चुकीचं आहे. आपल्याला स्वतःचा अनुभव घेणे. तुम्ही अंतःकरणातून बोलताय बा. हो, तुम्हाला जो नाही, अनुभव झाला. आपल्याला स्वतःला अनुभव आला, पण वापरायला पाहिजे. वापरायला पाहिजे. वापरायला पाहिजे. चांगलं काम आहे.
हो, आता इथून पुढे तुम्ही 100% नाही, हेच. 100% म्हणजे आपलं 20 लिटरची बुकिंगच राहणार आता. हो ना. हा, एकदम मस्त. जमिनीमध्ये काय बदल झाला? जमिनीमध्ये म्हणजे आता जमिनीची बदलून टाकली त्याने जमीन. नरम. नरम, एकदम भुसभुशीत जमीन, मुळ्या दिसत्या त्याच्या ओपन, असं काय एकदम असं फ्रेश आहे प्लॉट. एकदम फ्रेश. मग हा विचार करा, आज प्लॉट तुम्ही पाहिला तर लोकांचे सुकून राहिले असे बरोबर. उन्हामुळं. बरोबर. बरोबर आहे ना? हम्म. आणि आज आपला प्लॉट आज आहे पहा, आता वाजले किती? वाजले 12. हा, 12 वाजले ना? हम्म. हा, मग तरी एवढ्या उन्हात तरी एवढ्या टेन्शन नाही. उन्हामध्ये टेम्परेचर मध्ये हे म्हणजे ते वातावरण कसं आहे असो, कसं आहे असो. नाही टेन्शन तर नाही. आता डायरेक्ट कारले असे येऊन राहिले असते. आकसून जात्या. आकसून जात्या. जसं जसं संध्याकाळ झाली तस तसे ते फ्रेश होत चालला त्या. पण इथं सारे दिवस फ्रेशच आहे. म्हणजे ऑर्गेनिक कार्बन सोडा एक नंबर काम राहणार. एक नंबर तो काम. म्हणजे तो शेती म्हणजे त्याची शेतीच तयार झाली. हो ना. हा, नाही तर लोक म्हणते बा शेती परवडत नाही, येते होत नाही. तुम्ही सोप्या का बाळा, अवघडा का घुसू नका, एवढं तर आपलं म्हणणं आहे. आणि आज बघितलं खर्च करून रिझल्ट खर्च नाही ना करून हो. रिझल्ट नाही. अहो मी ते आम्ही एक प्लॉट लावलो त्याला एवढं खर्च करून एवढे कारले पाहायला भेटले नाही. मागचा आपण प्लॉट लावला होता त्याला मालच निघाला नाही, मला नाहीच निघाला. म्हणजे शेवटपर्यंत मी 1.5 एकर कारला लावलं होतं ना, त्याच्यामध्ये मोजून 50-60 जाळ्या निघायच्या. अहो आज बघितलं होतं 3-3 हजार दिवसाड फवारणीला खर्च आहे. खर्च आहे. तो सर्व खर्च वाचला ना आज. हा, वाचतो म्हणजे एक नंबर. चालेल चालेल, खूप छान माहिती तरी दिली. आता हे खुडून गेलंय आपल्याला. हो ना. हा, खुडून गेलाय त्याच्यामुळे ते आता ते मोठाले कारले नाही, नाही तर असे भरगच्च कारले होते. किती टक्के उत्पादन वाढणार हे वापरल्यानंतर? हे वापरलं तर मला तर वाटतं अजून 70% उत्पन्न वाढणार. आणि खर्चही कमी होणार. खर्चही कमी होणार. आपण बघा ना, तुमच्या मागे जर पान बिन बघितलं तर असं पिवळा नाही नाही का, नाही, विषयच नाही काय, एकदम एक नंबर काम आहे. एक नंबर काम आहे. हम्म. अच्छा चालेल. थोडं लेट आलो आम्ही तुमच्याकडे, स्टार्टिंग यायला होतो. एक नंबर काम असतं. हा प्लॉट समजा आज जर रासायनिक वर असता तर काय समस्या नाही असती? नाही, मग ते आज गोळा होऊन जायला असतं, व्हायरसने पूर्ण जाम व्हायला असता आणि त्याला कारले पण एवढे आले नसते. म्हणजे आज सर्व आज प्रकारचे सिटिंग, तुम्हाला हो सिटिंग रिझल्ट. जबरदस्त, रिझल्ट चांगले. आज लोक म्हणते बा कळी ड्रॉप होऊ राहिली, कळी पिवळी पडू राहिली, कळीच अशी हे होऊन येऊ राहिली. म्हणजे असं ते तर काही आपल्या इकडे तर काही वाटत नाही. नो टेन्शन. नो टेन्शन, बिंदास. बिनधास्त राहायचं, टेन्शनच घ्यायचं नाही. झोप वगैरे निवांत लागत हा, काही विषयच नाही, कारले फिक्स आहे आपले आता. असेल. नाही तर मग एवढ्या टेम्परेचर मध्ये कारले नाही होती, पण मग झाली. अहो बघा ना, माणूस बाहेर हम्म. निघाला होता घामा गुम होऊ राहिला, हा, पण प्लॉट पा काय म्हणतोय. हा, प्लॉटला काहीच घाम नाही, काहीच नाही, नो टेन्शन मध्ये तो एकदम मस्त काम आहे ते. चालेल चालेल, हा. खूप छान माहिती दिली. हो. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. शशिकांत निवृत्ती मालसने, तालुका, मुक्काम पोस्ट निगडोळ, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर सांगा. 9552223581. चालेल, खूप छान माहिती हो. दिली सर, धन्यवाद. थँक्यू.